आता बातमी खरातची आहे। भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज आहे। एसआयटी कडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू आहे। एसआयटीनं खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केलेत, त्याशिवाय पीडितेची भेट देखील घेतली। एसआयटी कडून दोषारोपपत्रामध्ये पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे तसंच साक्षीदारांची विधानं यांचा समावेश केला जाणार आहे। तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित माहिती सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं सूत्रांकडून कळतं। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय अपडेट्स मिळत आहेत? कल्याणी, अशोक खरातच्या अडचणी आता वाढणार आहेत, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये एसआयटी कडून अशोक खरात संदर्भात जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून जी चौकशी एसआयटी कडून करण्यात आलेली आहे, या सगळ्या चौकशीनंतर आता दोषारोपपत्र हे जे आहे ते एसआयटी कडून न्यायालयामध्ये सादर केलं जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळणार आहे। आणि पुढच्या आठवड्यामध्ये आरोपपत्र अशोक खरातच्या विरोधात हे न्यायालयामध्ये जे एसआयटी कडून सादर केलं जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। आतापर्यंत अशोक खरात वरती नाशिक जिल्ह्यात असेल किंवा नगरमध्ये असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, पण जे एसआयटी कडे 9 गुन्हे हे जे वर्ग करण्यात आलेले होते, या 9 गुन्ह्यांमध्ये 8 गुन्हे हे महिला अत्याचार संदर्भात होते आणि एक आर्थिक फसवणुकीचा होता। या 9 गुन्ह्यांसंदर्भात आतापर्यंत जे एसआयटीने संपूर्णपणे चौकशी आणि तपास हे केलेला आहे। अनेक महत्वाचे पुरावे, डिजिटल पुरावे, अनेक महत्वाचे कागदपत्र, त्याच पद्धतीने किरण, त्यामुळे दोषारोपपत्र दाखल झाल्यावर पुढची प्रक्रिया कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।